वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आपण नेहमी तळणीचे किंवा उकडीचे मोदक करतो, पण आज आपण बनवणार आहोत अगदी खास आणि वेगळ्या चवीचे पान मोदक। याची चव वेगळी, सुगंध अप्रतिम आणि बाप्पांना नक्कीच आवडेल असा आहे। चला तर मग पान मोदक बनवायला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 4 विड्याची पाने घेतली आहे। या पानांना अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं। आता हे आपण बारीक कट करून घेऊया। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर घ्यायची आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ। अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे। त्यात आपण थोडंसं दूध टाकून घेऊया आणि आणखी बारीक करून घेऊया। आता हे मिश्रण आपलं तयार आहे। कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ आणि त्यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊया। हे डेसिकेटेड कोकोनट कमी आचेवरच भाजून घेऊ। याला जास्त भाजण्याची गरज नसते। हे सारखं हलवत राहायचं, याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही। हे भाजत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। आता हे डेसिकेटेड कोकोनट थोडंसं भाजल्यानंतर त्यात पानांचं जे मिश्रण केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये आता मी थोडासा खवा टाकून घेणार आहे। यामुळे याची टेस्ट अजून छान येते। तुमच्याकडे खवा नसेल तर मिल्क पावडरही टाकू शकता। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे याला छान बाइंडिंग येईल। तर तयार आहे आपलं मिश्रण। त्यामध्ये मी 2-3 थेंब हिरवा कलर टाकून घेणार आहे। कलर टाकणं ऑप्शनल आहे। त्यानंतर मी त्यात थोडीशी वेलची पूड टाकून घेणार आहे। आता आपलं मोदकाचं मिश्रण तयार आहे। त्याला साईडला ठेवून देऊया आणि त्याची स्टफिंग बनवून घेऊया। यासाठी बाउलमध्ये 5-6 काजूचे तुकडे, 5-6 बदामाचे तुकडे, थोडीशी टुटी फ्रुटी, थोडेसे मनुक्याचे तुकडे, थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि थोडीशी बडीशोप घेतली आहे। त्यात 2 चमचे गुलकंद टाकून घेतला आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली मोदकाची स्टफिंग तयार झाली आहे। आता मी त्यामध्ये अर्धा पान थोडं बारीक करून टाकलं आहे। या मसाल्याची टेस्ट बाहेरच्या मसाला पानसारखीच येते। आता आपण मोदक बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी साच्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित लावून घेत आहे। हे व्यवस्थित आपल्याला त्यात भरून घ्यायचं आहे। हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये आपल्याला मसाल्याचं स्टफिंग सुद्धा भरायचं आहे। म्हणून अंगठ्याने मध्यभागी थोडंसं प्रेस करून घ्यायचं। एका साईडला मी डेकोरेशनसाठी थोडीशी टुटी फ्रुटी आणि थोडीशी बडीशोप टाकून घेतली आहे, म्हणजे मोदक तयार झाल्यावर तो छान दिसेल। दुसऱ्या बाजूनेही त्याचप्रमाणे आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे। आता आपण स्टफिंगचे छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये भरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हे गोळे त्यात ठेवत आहे। आता व्यवस्थित साचा बंद करायचा आहे। साचा बंद केल्यानंतर व्यवस्थित खालच्या साईडने मोदक पॅक करायचा आणि व्यवस्थित साचा प्रेस करायचा आहे, म्हणजे मोदकांना आकार छान येईल। हे मोदक करायलाही खूप सोपे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पान मोदक तयार केलेले आहेत आणि आपले पान मोदक तयार सुद्धा झालेले आहेत।
बघा किती सुंदर दिसत आहेत आपले मोदक. याचा रंग, सुगंध आणि चव अगदी खास आहे. तुम्ही पण गणपती बाप्पाला नक्की नैवेद्य म्हणून अर्पण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.